एका प्रश्नाचं उत्तर दे. वैदेही कुठे आहे? नाही, मला 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 वैदेहीला भेटायला जावं लागणार. तिला 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 वाचवावं लागणार. मला जर इथून जायला जर उशीर झाला तर तर ती अलखनंदा तिथपर्यंत पोहोचेल आणि सगळं अनर्थ होईल. नाही नाही नाही, हे वैदेहीला काहीच होऊ देणार नाही. ह्या वैशालीच्या म्हणण्याप्रमाणे मी शिरीषच्या बदल्यात तिला या घरात एंट्री दिली तर काय होईल कळत नाहीये मला. फसवणार तर नाही ना ती मला? तसं बघायला गेलं तर ती माझंच काम करते. विश्वंभरला तिने संपवलं तर मग काय, सत्ता आणि खुर्ची सगळं माझंच. आणि तेच तर मला हवंय. नाही पण मला एक कळत नाहीये, त्या वैशालीला शिरीष घाणेकर कशासाठी हवाय? शिरीषला वेठीला धरून बहुतेक काहीतरी वेगळाच प्लॅन करते ती. जाऊ दे, माझ्यासाठी शिरीष खूप महत्वाचा आहे. एकदा का तो माझ्या हाती लागला की मग रुद्रला सांगून मी सोनालीला पकडून देईन. बाकी जे व्हायचं ते होणारच. मी कशाला उगाच इतकं टेन्शन घेत बसलीये. अरे उडे, तो पळून चालला बघ. बघा त्याला. अरे पळतो कुठे? बघा कुठे पळून चाललंय. सोड रे. अरे त्याला सोड. बसव त्याला. सोड. पकड त्याला. पकड ना त्याला. अरे पकडलाय रे. बसव त्याला. बसव.